इंडिया आघाडीचे महाराष्ट्रातील दिग्गज नेते आज रायगड श्रीवर्धन या ठिकाणी सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। या सभेसाठी शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते यांच्या तोफा काढणार आहेत। यापैकीच एक अनंत गीते यांची तोफ देखील काढणार आहे। शिवसेनेचे जे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार अनंत गीते सर आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण न्यूज स्टेटवर एक्सक्लुझिव्ह बातचीत करतोय। सर, काय सांगाल, इंडिया आघाडीची महाराष्ट्रातील ही पहिली सभा आहे। ज्या पद्धतीनं राज्य आणि देशामध्ये वातावरण ढवळून निघालेलं आहे, ही सभा किती परिणामकारक ठरेल एकूणच वातावरण निर्मितीसाठी, काय सांगाल? रायगड जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय आमदार जयंतभाई पाटील, रायगड जिल्हा बँकेच्या श्रीवर्धन कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय शरद पवार साहेब आणि माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण अशा इंडिया आघाडीच्या अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन 3 वाजता आज संपन्न होणार आहे। आणि मग त्यानंतर ही इंडिया आघाडीची सभा या ठिकाणी संपन्न होईल। मी धन्यवाद देतो जयंतभाईंना की त्यांनी कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना एका व्यासपीठावर आणलेलं आहे। आणि निश्चितच कोकणातील ही पहिली इंडिया आघाडीची जाहीर सभा असणार आहे। अर्थात ही तशी प्रचाराची सभा नाही आहे, बँकेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं होणारी ही सभा आहे। आणि त्यामुळे या सभेला सर्वच इंडिया आघाडीचे प्रमुख नेते हे इथं मार्गदर्शन करतील। एक महत्त्वाची घटना यानंतर घडणार आहे की आज देशभर इंडिया आघाडी संघटितपणे कार्य करते, कामाला लागलेली आहे। महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची वरिष्ठांची जी बैठक झाली होती, त्या बैठकीचं नेतृत्व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं। अतिशय यशस्वी अशा प्रकारची बैठक मुंबईमध्ये ती पार पडली होती। आणि त्या बैठकीनंतर आता प्रत्यक्ष महाराष्ट्रात इंडिया आघाडीच्या कार्याला संघटितपणे आजच्या या सभेने शुभारंभ होणार आहे। तर ज्या पद्धतीनं सुनील तटकरे यांच्यासोबत जे काही घटक पक्ष असतात त्यानंतर ते जास्त काळ टिकत नाहीत। एकूणच आपण बघतोय की त्यांच्या राजकारणाविषयी आपण काय भाष्य कराल, की कशा पद्धतीचं त्यांचं सध्याचं रायगडचं असेल, महाराष्ट्र असेल, राजकारण असेल? तर म्हणजे सुनील तटकरे हा काही तसा गंभीर विषय नाही आहे किंवा दखल घेण्यासारखा विषय नाही आहे। आपणच त्यांचं महत्त्व वाढवत असतो। एकंदरीत त्यांचं जे राजकारण आहे हे आत्मकेंद्रित राजकारण आहे, स्वतःभोवती फिरणारं, कुटुंबाभोवती फिरणारं राजकारण आहे। त्यांनी बॅरिस्टर या अंतुलेंच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी जयंतभाई पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला। आणि त्यामुळे त्यांचं हे राजकारण काही नवीन नाही आहे, हे परिचित आहे, हे कोकणाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे। आणि त्यामुळे आता ज्या तऱ्हेने इंडिया आघाडी संघटित होते आहे त्याचा धसका त्यांनी घेतलेला आहे। आणि त्यामुळे आता जेव्हा केव्हा लोकसभेच्या निवडणुका होतील, विधानसभेच्या निवडणुका होतील, त्यावेळेला निश्चितच या संपूर्ण रायगडमधून या रायगडची जनता तटकरेंना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असं चित्र आज उभं आहे। तर एकूणच बघतोय की भाजप असेल किंवा शिंदे गट असेल आणि अजित पवार गट असेल, हे संघटितपणे या ठिकाणी आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। त्यांना नामोहरण करण्यासाठी किंवा त्यांना फाईट देण्यासाठी कशा पद्धतीची रणनीती महाविकास आघाडी आखणार आहे येत्या काळात? नाही, महाविकास आघाडी ही कुणाला नामोहरम करण्यासाठी, कुणाला फाईट करण्यासाठी नाही आहे। इंडिया आघाडी
ही आज देशाची लोकशाही संकटात आलेली आहे. हुकुमशाही या देशावर येते की काय असं भयावह चित्र उभं राहिलंय. त्या हुकुमशाही ताकदीच्या विरोधामध्ये इंडिया आघाडी एकत्र झालेली आहे. लोकशाही अबाधित राखण्यासाठी, वाचवण्यासाठी एकत्र झालेली आहे. आणि म्हणूनच आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत याचा विचार इंडिया आघाडीला करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण इंडिया आघाडीमध्ये एकापेक्षा एक अनुभवी, मातब्बर, दिग्गज नेते आहेत, ज्यांचं आयुष्य या देशाच्या राजकारणामध्ये गेलेलं आहे. असे दिग्गज नेते आहेत आणि त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांची फार दखल घेण्याची इंडिया आघाडीला गरज भासेल असं वाटत नाही. किंबहुना त्याही पलीकडे जाऊन या देशातल्या, संपूर्ण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच राज्यातल्या जनतेनं हा निर्णय घेतलेला आहे. आणि मग जनताच आता यापुढं इंडिया आघाडीचं नेतृत्व पुढे नेणार आहे, इंडिया आघाडीला यशस्वी करणार आहे आणि त्याचे निश्चित परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे जे आपल्याला वाटतायत की जे कोणी प्रतिस्पर्धी ताकदवर आहेत, हे सगळे धुळीस मिळालेले या येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सर, माझा एक शेवटचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं आमदार अपात्रतेबाबतचा जो काही भिस्त घोंगडा आहे, राहुल नार्वेकर जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून काही विलंब होतोय का? सर्वोच्च न्यायालयाकडून सातत्यानं कान उघडणी देखील केली जाते. कसं बघता? आपण एक अनुभवी लोकप्रतिनिधी आहात, कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? नाही, हे सगळं प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीमध्ये निर्णय दिलेला आहे, निर्देश दिलेला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांची भूमिका एका लवादाची भूमिका आहे आणि तो अधिकार लवादाकडे त्यांनी सुपूर्द केलेला आहे. आता लवकरात लवकर तो निर्णय द्यावा ही सर्वोच्च न्यायालयाची अपेक्षा आहे. परंतु राजकीय फायद्यासाठी किंवा सत्ता टिकवण्यासाठी जर दुरुपयोग होत असेल त्या पदाचा, तर शेवटी सर्वोच्च न्यायालयालाच ह्याच्यात लक्ष घालावं लागेल. आणि सर्वोच्च न्यायालय हे स्वतंत्र आहे, निर्णय घेण्याकरता, निकाल देण्याकरता सक्षम आहे. जर विधानसभेच्या अध्यक्षांनी दिरंगाई केली तर शेवटी अंतिम सर्वोच्च न्यायालय यावर निर्णय देईल. आणि मला आणि या देशातल्या, महाराष्ट्रातल्या जनतेला ही खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये हे सर्व आमदार निश्चितपणानं अपात्र होतील. सर, ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल महाराष्ट्रामध्ये आले होते आणि शरद पवार यांनी कृषी क्षेत्रामध्ये काही काम केलं नाही असं ते म्हणतायत, कसं बघता तुम्ही? शरद पवार साहेबांनी कृषी क्षेत्रात काम केलं नाही? हल्ली मोदी साहेबांच्या विधानांची किती दखल घ्यायचा असा प्रश्न पडायला लागला. ते काय केव्हा बोलतील त्याचा काही नियम राहिला नाही. खरं म्हणजे ते या देशाचे पंतप्रधान आहेत, परंतु ते राजकारणासाठी, सत्तेसाठी आपण पंतप्रधान आहोत हे सुद्धा विसरतात. की पंतप्रधानांनी नेमकं काय बोलावं, काय बोलू नये याच्या मर्यादा त्या पदानं स्वतः घालून घ्यायच्या असतात आणि त्या मर्यादा पाळायच्या असतात. परंतु आता सध्याच्या परिस्थितीत नरेंद्र मोदी कुठल्याही मर्यादा पाळताना दिसत नाहीत. ते 4 दिवसापूर्वी जाहीर करतात की महाराष्ट्रामध्ये 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा झाला. बरोबर आहे की नाही? 20,000 कोटीचा राज्य सहकारी बँकेचा घोटाळा झाला आणि 4 दिवसांनी तोच घोटाळा ज्याने केलाय त्याला महाराष्ट्राचं अर्थमंत्री करतात, वित्तमंत्री करतात. आता हे पंतप्रधानकीच्या पदाला हे शोभणार आहे का हा प्रश्न आहे. त्यामुळे आता कदाचित जसे इतर नेते थट्टेचा आणि चेष्टेचा विषय झालाय, तसं दुर्दैवाने देशाचं पंतप्रधान हे सुद्धा आता चेष्टेचं आणि थट्टेचं होतोय की काय अशी भीती वाटते. हे राष्ट्राच्या हिताचं नाही. आपण बघतोय की न्यूज स्टेटवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार अनंत गीते यांनी आपल्या सडेतोड शैलीमध्ये परखडपणे भूमिका स्पष्ट केलेली आहे. रायगडहून धम्मशील सावंत, न्यूज स्टेट, महाराष्ट्र, गोवा.